नमस्कार. नोटरेशन महाराष्ट्राची जाहीर केल्याप्रमाणे ही आपली 15वी मीटिंग आहे. याच्या अगोदर पण 5-6 मीटिंग आधी झाल्या, पण त्याला आपण नंबरिंग केलं नाही. असो, काही लोक नवीन आहेत, तसेच आज जज साहेब स्वतः हजर आहेत, तर त्यांना सुद्धा आमच्या आश्चर्य 2 शब्दात माहिती देण्याकरता मी 2 शब्द बोलतो. नंतर आपण चालू करूया साहेबांचं स्पीच. तर नोटरेशन महाराष्ट्र 2014 साली फॉर्म झाली आणि तेव्हा महाराष्ट्रात आश्चर्य नव्हती, त्यामुळे साहजिक कोणीतरी अध्यक्ष होता. त्यावेळी मी ती जरा लीड घेतल्यामुळे मला नोटरेशनचं अध्यक्षपद मिळालं आणि तिथपासनं आमची संस्था स्थापन झाली. पहिली कॉन्फरन्स 2015ला पुण्यामध्ये झाली. सदर कॉन्फरन्सला हायकोर्ट जस्टिस साहेब टिपसे हजर होते आणि त्याने मला चांगली म्हणजे सुरुवात करून दिली. त्यांनी दीपप्रज्वलन केल्यापासून जो आमचा दिवा झगमगत राहिला आहे, ती आश्रमची पुढे पुढे जात राहिली आहे. दर 6 महिने मधून एक कॉन्फरन्स किंवा सेमिनार पूर्ण महाराष्ट्र, नागपूर पासून सावंतवाडीपर्यंत, इव्हन भंडारा गोंदियापर्यंत आम्ही जाऊन आलोय. सगळे एक एक सेमिनार चालू असतो. तर 6 महिने कुठे ना कुठे सेमिनार चालू केले. या सेमिनार मध्ये नंतर लॉकडाऊन मध्ये विषय आला की आता कसे घ्यायचे प्रोग्राम, म्हणून मग आमचे सेक्रेटरी वायदन यांनी आयडिया केली की आपण एक ऑनलाईन मीटिंग का नाही सुरू करायची. मग 2-3 मीटिंग अशाच ट्रायलला घेतल्या आणि तेव्हा लक्षात लोकांना जॉईन होत उत्सुक ऑनलाईन मीटिंगला. मग त्यावरून आम्ही फायनल केलं की आता आपण मीटिंग चालू घ्या. मग तेव्हा पहिली मीटिंग आम्ही घेतली सगळ्या जुन्या नोटरींना मार्गदर्शन करता. मग पुढची मीटिंग नवीन नोटरी करता घेतली, ज्यांचे नवीन जॉईन झाले त्यांच्या करता प्रश्नोत्तर. अशा वेळी 2-3 मीटिंग घ्यायला लक्षात आलं की आता काय टॉपिक असावा. मग परत आमचे जगताप स्वामी मला मार्गदर्शन केलं की अरे आपण जे आधी कॉन्फरन्स मध्ये प्रोग्राम झाले त्याबद्दल हायलाईट करूया. मग त्यावेळी ते हायलाईट चालू केलं. हायलाईट केल्यानंतर एक शेवटचा असा प्रॉब्लेम झाला की आम्ही अबुला आमचा मेडिटेशन कॅम्प दिला होता आणि त्या कॅम्पमध्ये काय झालं याचं वर्णन करायला ठरलं होतं. पण त्याच वेळेला आम्ही ब्रह्मकुमारी आश्रमाच्या शकुनिधी आहेत राजयोगिनी, त्यांना हा प्रस्ताव दिला की आम्ही असं स्पीच ठेवणार आहोत की आम्ही अबुला काय काय अनुभव आले वगैरे सगळे लोक बोलणार आहोत, तर त्यामुळे जरूर ठेवा, मी पण येते मीटिंगला. मग त्या मीटिंगला आल्या आणि त्यांनी उत्तम अध्यात्मावर लेक्चर दिलं की शांत जीवन, तणावमुक्त जीवन या विषयात त्यांनी छान लेक्चर दिलं. आणि त्या लेक्चरला असं लक्षात आलं की आपण स्पीकर ठेवला तर आणखीन चांगली गर्दी होतीये आणि लोकांना खूप उत्साह आहे. पहिले असं वाटलं की ऑनलाईन मीटिंग येईल का नाही, सगळ्यांना असं एक कन्सेप्ट होतं की आपण प्रत्यक्ष भेटण्यात आनंद आहे. पण त्या शकुनी लेक्चरचा अनुभवावरून असं लक्षात आलं की जेव्हा स्पीकर असं नक्कीच मीटिंगला लोकांनी गर्दी करतात. मग त्यावर आमची चर्चा झाली. तर लिगल फॅकल्टीमध्ये स्पीकर असावेत, कोणी म्हणाले वकील असतील, कोणी जज असतील, कोणी म्हणाले रिटायर्ड जज असतील, असे. पण कोण कसे बोलणार, कोणाला घरी जाण्यासाठी बोलणं शक्य नव्हतं. मग तेव्हा आमचे सावंतवाडीचे गवस साहेब आहेत, त्यांनी पहिले एवढा उचलला, हात वर केला. म्हणे तर्टे साहेब माझे पण खूप मित्र आहेत, काही वकील आहेत, काही जज आहेत, डिफरंट माणसं आहेत, मी माझ्यापर्यंत प्रयत्न करतो. आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन सर्वप्रथमच त्यांनी आपल्याला गेल्याच्या पहिल्या मीटिंग मध्ये मारटकर जे कोल्हापूरला जज होते, नंतर आता ते सिंधुदुर्गला विजय न्याय विभागाचे सचिव आहेत, त्यांना खास विनंती केली की आम्हाला पहिलं जजतर्फे एक लेक्चर आमच्याकडे आमच्या नोटेशनला द्यावं. आणि त्यांची त्यांनी मान्य केली. आणि सांगता काय आम्हाला वाटलं नव्हतं, पण लोकांना मीटिंग मध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं ई फायलिंग वरती ते फारच छान होतं. म्हणजे त्या ई फायलिंग वरती ज्यांना मनात डोक्यात बसत नव्हतं त्यानंतर ते समजलंच, पण ज्यांना माहिती झालं ते लोक एवढे तरबेज झाले की त्यांनी स्वतःहून काही ना काहीतरी ऍक्शन घेत चालू केलं. माझ्याकडे मोठं ऑफिस आहे, बऱ्याच टायपिस्ट आहे, मी तर स्वतः ड्राफ्टिंग हे डाटा एंट्रीचं काम चालू केलं. त्यामुळे आता डोंबिवली आसपासचे वकील लोक मॅडच हळू ई फायलिंगचे डाटा एंट्री घेऊन यायला लागले. अजून पूर्ण सक्सेस झाले नाही, परंतु आम्ही ट्रायल मध्ये चालू हळू याचा म्हणजे मला कसं म्हणजे लेक्चरचा फायदा घेऊन ई फायलिंगचे कामं सगळ्या वकिलांनी हळू चालू केली. अर्थात त्यांच्या स्पीचचे नंतर स्मॉल कॉज कोर्ट मुंबईचे साळगाव साहेबांनी आम्हाला ऍफिडेव्हिट फॉर फायलिंग याच्यावरती चांगला विटनेस समन्स त्यांनी लेक्चर दिलं आणि ते सुद्धा खूप छान होतं. त्याच्या पाठोपाठ आम्हाला एकदम मोठं भाग्य लाभलं ते गड इंग्लजचे उबाळे साहेब होते जज, त्यांनी आम्हाला एक नवीन विषय मेडिएशन आणि कन्सेंट हा विषयावर लेक्चर दिलं. जेव्हा मी तो पिक्चर पब्लिश केला, बऱ्याच वकिलांना बऱ्याच नोटरींना हा विषय नवीन माहिती नव्हता, त्यामुळे थोडासा अटेंडन्स कमी होता.
परंतु ज्या नंतर त्याचा व्हिडिओ पाठवला सगळ्यांना, व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवलं, लोकांना वाईट पडलं, अरे आपण एवढं चांगलं सेक्शन मी मिस केलं. तर मेडिएशन कन्सिलिएशन हा जो एक छान विषय आहे, जो नोटरीना प्रॅक्टिस करताना ऑफिसला बसून आणि जास्ती एफर्ट्स न घेता इथेच ऑनलाईन सबमिट करून पुढे मेडिसिन करता येईल. आणि बरेचसे नोटरी हे इव्हन बँकांच्या पॅनवर आहे, त्यामुळे त्या बँकांच्या पॅनच्या नोटरीना सुद्धा त्यांना सर्च नंतर ज्यांचे रूट सूट फाईल करायचे त्या सूट फाईल करण्याचा मेडिसिन प्रोसेसमध्ये घेता येईल, हे बऱ्याच नोटरींच्या किंवा वकिलांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांचं मोबाईल सेवन लेक्चर गेल्या क्षणी आमच्याकडे झालं आणि त्यांनी सुद्धा स्क्रीन शेअर करून एक एक शब्द एक एक प्रोसेस व्यवस्थित समजून दिला, त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. अशा प्रकारे आम्हाला आमच्या नोटिफिकेशन भाग्याने नवीन नवीन सिनियर जजेस आमच्याकडे आम्हाला लेक्चर द्यायला लाभत आहेत. आणि अशाच पैकी आज आपल्याला स्मॉल कॉज कोर्ट बांद्रा येथे श्री संतोष चव्हाण हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज ते विल आणि हाऊ टू प्रूव्ह विल याशिवाय मार्गदर्शन करतील आणि आपल्याला याचा चांगलाच म्हणजे फायदा होईल ही मला गॅरंटी आहे. आणि तुम्ही तुमच्या पक्षकांना सुद्धा विल बद्दल जे आज माहिती मिळेल ती देऊ शकाल. तरी आज आपण संतोष चव्हाण साहेब जज बांद्रा कोर्ट यांचं स्पीच विल होती भाषण ऐकणं. त्याच्या आधी आज अजेंडा असा असेल की प्रथम आपल्याला अमोल शिंदे साहेबांची त्यांचे म्हणजे अमोल शिंदे आणि साहेब पहिल्यापासून ओळखीचे, बिफोर जज व्हायचे ती ओळख आहे, त्यामुळे त्याबद्दल 2 शब्द सांगतील. नंतर जज झाल्यापासूनची ओळख आपल्याला प्रेरणा देशपांडे आमच्या नाशिकचे ॲडव्होकेट आहेत त्या सांगतील. आणि नंतर जज सर स्पीच करतील. त्याच्यानंतर आपल्याला काही प्रश्नोत्तर असतील तर त्याबद्दल आम्ही पनवेलवरून आमचे प्रफुल्ल म्हात्रे नोटरी आहेत, ते काही प्रश्न विचारतील. आणि ते संपल्यावर मग आमच्या संपूर्ण प्रोग्रामचं आभार प्रदर्शन सिंधुदुर्गाचे आमचे खास मित्र श्रीनिवास गवस करतील. असा आजचा प्रोग्राम असेल. तर सर्वप्रथम मी अमोल शिंदे विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात साहेबांची ओळख पहिल्यापासून कशी याबद्दल सांगावं. अमोल शिंदे प्लीज. हॅलो. जॉईन झाले. हा करतो लगेच. तुम्ही अनम्यूट करा. विभिन्न सगळे ते येथील न्यायाधीश संतोष चव्हाण साहेब हे एक्झिक्युशन ऑफ विल अँड हाऊ टू विल या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांची जी ओळख आहे ती ऍडव्होकेट नोटरी प्रेरणा देशपांडे या करणार आहे. परंतु चव्हाण साहेब आणि मी कॉलेजला असल्यापासून एकत्र असल्यामुळे थोडक्यात ओळख. अमोल तुमचा आवाज वर येत नाही. अमोल हॅलो. कट झालं का? या मध्ये स्वागत करतो. अमोलचे हो अमोलचा आवाज कट होते. हा आवाज कट होते. देशपांडे लाईन वर प्रेरणा देशपांडे. हा मॅडम. हॅलो. महाराष्ट्र तर्फे स्वागत करतो. थोडक्यात मी करून देतो की चव्हाण साहेब यांनी बाबोरी शेठ विधी महाविद्यालयामधून त्यांनी 2001 साली LLB पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर ती पदवी प्राप्त केल्यानंतर 2001 साली त्यांनी रत्नागिरी येथे वकिली व्यवसायाला सुरुवात केली. आता सगळ्यात महत्वाची म्हणजे सिनियर ऍडव्होकेट यांच्याकडे होते आणि ते करता करता त्यांनी LLB करून वकिलीला सुरुवात केली आणि वकिलीला सुरुवात केल्यानंतर एक
सेतूला पदावर करत त्यांनी 2009 साली त्यांची दिवाणी न्यायाधीश आणि पदासाठी त्यानंतर त्यांची कारकीर्द एक न्यायाधीश म्हणून बनवली आणि आता ते कोर्टमध्ये पदावर कार्यरत आहे. अमोल देशपांडे काय माहिती येतोय? आवाज येत नाहीये. अमोल म्यूट कर. हा देशपांडे मॅम. येस सर, हा आहे मी. मॅम, शिंदे साहेबांचं रिस्केट होत आहे, तुम्ही चालू करा. हो हो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपले जज साहेब आलेले आहेत. हो हो चव्हाण साहेब हो, ऑलरेडी आहेत, समोरच आहेत. बर बर बर. नमस्कार, तुम्ही चालू करा. नमस्कार. नोटरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री तरटे साहेब, कार्यवाह श्री वायदंडे सर, आमचे मार्गदर्शक श्री जगताप सर, संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मित्रांनो, प्रथम मी श्री संतोष चव्हाण, वरिष्ठ न्यायाधीश, मुंबई शहर दिवाणी न्यायाधीश न्यायालय बांद्रा यांचं मी प्रथमतः स्वागत करते. आज आपल्याकडे ते इच्छापत्र या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. सरांचा परिचय मी थोडक्यामध्ये करून देते. ते 2001 मध्ये त्यांनी LLB पूर्ण केलेलं आहे. 2009 मध्ये त्यांची न्यायदंडाधिकारी म्हणून प्रथम नेमणूक झाली, ती वाडूज, जिल्हा सातारा येथे. त्यानंतर मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथे त्यांनी काम केलं. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील इचलकरंजी या ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली. त्यानंतर सटाणा, जिल्हा नाशिक येथेही ते होते. त्यानंतर सन 2019 मध्ये त्यांची पदोन्नती झाली आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून मुंबई शहर दिवाणी न्यायालय बांद्रा येथे ते सध्या विद्यमान न्यायाधीश म्हणून आहेत. हा परिचय अतिशय थोडक्यामध्ये आहे. याचं कारण असं की काही व्यक्ती ह्या प्रसिद्धी परान्मुख असतात, स्वतःविषयी ते फारसं बोलत नाहीत आणि म्हणून त्यांनी आपला परिचय फक्त आपल्या या सेवा कार्यापुरताच आपल्याला करून दिलेला आहे. त्यांचं व्यक्तिमत्व यावरूनच आपल्याला लक्षात येतं की ही व्यक्ती कशी असावी. एकतर ते खूप अभ्यासू आहेत. अतिशय गरीब परिस्थितीमधून, ग्रामीण भागातून, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागातून, खेड्यातून ते आलेले आहेत. शिक्षण करताना नोकरी करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. याचा अर्थ ते अतिशय कष्टाळू आणि अभ्यासू असे आहेत, हे त्यांच्या या परिचयावरून आपल्या लक्षात येतं. मी त्यांची उत्तरोत्तर त्यांना त्यांची प्रगती हो अशी त्यांना शुभेच्छा देते. आणि आज या ठिकाणी आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानते की अशा चांगल्या व्यक्तीकडून आम्हाला आज काहीतरी वेगळं शिकायला मिळणार आहे आमच्या सर्व नोकरी सदस्यांना. त्यामुळे आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो की आज आपण आमच्यामध्ये आला आहात आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. धन्यवाद सर. मी आपल्याला विनंती करते की आपण पुढे आपलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर, मी प्रधान चव्हाण साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. चव्हाण साहेबांना नमस्कार. चव्हाण साहेब, अनम्यूट करेल नाही की सर? चव्हाण साहेब आपण बोलू शकता? एक मिनिट, आपण अनम्यूट करून घ्यायला लागेल. सर अनम्यूट आहे, जरा तुमच्याकडे अनम्यूट करा सर. हा, अनम्यूट करा. येस सर, येस, जरा येस सर. आपलं स्वागत करतो फुल घेऊन आणि आपण चालू करू शकतो. हॅलो सर. हॅलो. हा सर, आता आवाज येतोय सर.
हा येतोय आवाज येतोय. चालू कर सर. सर चालू कर ना. चालू केलं सर. हा चालू करा सर. गुड इव्हनिंग टू ऑल. येस सर, येस सर. गुड इव्हनिंग. ऑल सिनियर ज्युनियर्स माय फ्रेंड्स. ऍक्च्युली या कार्यामध्ये मला अमोल शिंदे यांनी सहभागी होण्यास आणि काही दोन शब्द बोलण्यास सांगितलं, त्याबद्दल मी प्रथम अमोल शिंदे माझा मित्र त्याचे मी खूप आभारी आहे. ऍक्च्युली आज माझ्याकडे जो सब्जेक्ट आपण दिलेला आहे त्यामध्ये हाऊ टू एक्झिक्यूट द विल अँड प्रूव्ह द विल इन द कोर्ट ऑफ लॉ. But before parting with that subject, I would like to invite your attention of all the public notaries on section 13, subsection 2 of the Notary Public Act. Has anybody considered that provision at any time till today? Hello? हा Hello? सर बोला बोला. हॅलो सर, आवाज येतोय Has सर. anybody has gone through the provision of section 13? होय सर, होय. That is the most important thing आमच्या प्रोटेक्शन साठी येतो. बरोबर सर. येस सर, येस सर. of public notary. येस सर. Now the question is that if the notary public has executed some document, then without personal inducement or personal gain or loss, if any public body has executed the bill, then that is not an offense and permission is required. येस सर. If otherwise, then any officer can arrest the public notary. येस सर. But sometimes most of the officers having no knowledge of such a provision, so each and every public officer, public notary has to keep in the pocket the copy of section 13 subsection 2 of the Notary Public Act. येस सर, येस सर. राईट सर. Now the second point is that the will. The will is the concept is we can see from section 2 of the Indian Succession Act 1925. Now will, codicil, all things are personal things of the executor. Now when any document is brought before you for signing or screening or registering, actually will is not required to be registered. But securization that when will is notarized, then there is some authenticity in view of section 85 of the Indian Evidence Act. Because any document prepared before the notary public, then in view of section 85 of the Indian Evidence Act 1872, it have a presumptive value. So this is the more दरवाजा बंद कर. Now we may first jump how to prepare the will or how to execute the will. When a person come before you and told you that I want to execute an will, then you may take a note of that person. Then you put into writing the will as per his convenience. Then you can read over it, and therefore thereafter, in view of section 68 of the Indian Evidence Act, the will is not required to be registered. But the most important thing is that attestation. Attestation word is found to section 3 of the Transfer of Property Act.
Now, when any person has come before you and call upon you to execute the will, you would read over it to the person, then it is now mandatory to brought before you two persons. When you himself prepare the will, then you are scribe. And when the person who are you before you to as a witness of the will or attesting witness, then they have to call upon you by saying that yes, this fellow has executed an will. Now he may, I have read over it to him. Again, I am going to read over to him before you. And as this complex is made, then the executor can make his signature on that particular will. Actually, there are some views that certificate of doctor is necessary, but there are many judgments of Honorable Bombay Court that certificate of doctor is not necessary at all. But for precaution, whether he is a pre-mind condition, he is without any botheration, he executes the will, etc., etc. Now, when executant has put his signature on that particular document, then the persons who are coming before you for attesting witnesses, then those persons has to sign that document. Now, it is not necessary that both the attesting witnesses should be present at a one time. If one person sign on will as an attesting witness, he got away, and thereafter second witnesses come there, and executant told him that yes, I have prepared this will, I have signed this will. This is the signature of one of the witness, attesting witness. Now you may put to his signature. Then he may put it to his signature. Now the second point is that after that execution, what we have to consider? We have to fix your seal and remarks. But I have, since last 11 years, I have seen many of the notaries have not made a footnote. The footnote is such that corrections, alterations, etc., etc. Thereafter date and your signature. So it is important that on each and every page you have to put up your seal. You have to wrote there whether there are any Corrections. alterations, corrections. So number of corrections you have to note there. Number of alterations you have to there, and thereafter, as per you will register that copy to the executant. Thereafter, one copy you always kept in your possession for your current perusal and in further action. So this is the type of execution of will. सर आवाज कट होते सर आवाज कट This is in respect of Hindu can make will of his own property as well as share of his ancestral property. But in Muslims, there is no such provision. At the most, he may execute the will up to 2.3%. Otherwise,
remaining heirs will be helpless. And so this provision is made. And another most important decisions are gone through my in my eyes. That shows that one of the attesting witness must be Hindu. But some of the case law says that no, it is not mandatory. Apart, we have not in that dispute. But there are some differences between the judgments of Honorable High Court. After doing this, you have executed, prepared the will as contemplated under Indian Succession Act. Now, second part of the will is that how to prove the will. Actually, most of the senior advocates are there. They are better known how to prove the will. But I'm sorry if there is any mistake, please ignore me. When a person put a document before the court of law for tendering into evidence, then in whose favor the will is executed, he should not be an actual participant. But in the year 2005, Honorable Appellate Court has also made it clear that merely because the beneficiary has obtained the active part is not the sole ground for rejecting the will. So the armchair concept is very much necessary. The judge has to sit over that particular case by sitting in armchair rule, and he has to look into matter on that point. Whether he has personally required to jump for that position of that person is the most important question. Now, if you produce the will before the court of law, the Indian Evidence Act section 6061 says that production of document for the court of inspection is sufficient. But after all, we go through more and more judgments, especially ARI 1983 Bombay page number 1, Om Prakash judgment I think. In that judgment, Honorable Bombay Court held that those section 60, 61, whatever I may say, but attesting witness must be produced before the court, he must be examined before the court. So as a precaution, we have to produce the attesting witness before the court of law for execution of the will, proving the will. Now, when the person in whose favor the will is executed, he may reiterate his submissions that yes, I have already made my pleading, and also I am on affidavit says that this is the will in favor of me executed by my predecessor. Now, in support of that particular things, the evidence of attesting witness is very much. When attesting witness came before the court of law, said that yes, this person has called before me, call me, and he had executed the will. He has read over to me. Thereafter, he asked me to sign that document. Immediately, I signed before him. And he before me. He did not require because he is not author. So merely because attesting witness not told about the contents of the document, then it would not make much difference, or this evidence cannot be put under carpet. Suppose
one witness is not in a proper position or his evidence is not worthy of credence, then a second attesting witness may be called before the court of law. He may told what was happened about execution of will. So if he says all things in favor of the beneficiaries, then the court must have to accept the will. But the evidence of those witnesses is shattered in the cross-examination, then the case of will not stand in good will. Suppose both the attesting eyewitnesses are died, then what will have to happen? Suppose that the executant has made any statement before previous any proceeding that I have made a will in favor of my so and so person, and after his death, his evidence is this evidence, how we can prove that evidence particular? Then the certified copies of that will, statement made by the made by the executant in previous proceeding, may be senior civil or criminal, then those statements can be considered as a supporting evidence under section 33 plus 2, 33 sub 2 plus 5, then section 35 of the Evidence Act. So all things are available for here. Suppose both the attesting witnesses have died, no such previous statement is found, then we may consider the provisions of section 69. Provisions of section 69 says that when both the attesting witnesses not present, then the signature of the attesting witnesses can be identified by the best person who knows the signatures of that particular witness. If the witness told his position, then that is sufficient enough for gathering the sufficient evidence in favor of the beneficiary. Now, if doctor is given a certificate about the mental and physical condition of that executant, then doctor has to examine. He has to make statement before the court of law stating that it is my certificate. This said person had come before me on so and said. Thereafter, I have physically and mentally examined. He was very good state of mind, and thereafter I have given the certificate. So that is sufficient. So, execution of and provision of will, both things are very different footing. Now, another thing, how to prove the will. We have to go to section 90 of the Indian Evidence Act 1872. Section 90 here 1935 Bombay, Privy Council, page number 15. Since then, 74 Kerala, thereafter much judgments are there.
also different opinions. No problem, because always there are opinions about the point of law from many of the judges of the High Court. But for taking the help of Section 90, one most important thing is that when Section 90 will applicable to you to prove your will in court of law. When you tender the document into evidence, the document was 30 years old is must. From the date of, so how to calculate that 30 years period? That from the date of execution of the document till document tendering into evidence. Tendering in the sense, कोर्टामध्ये नुसतं प्रोड्यूस करून चालणार नाही, तर ते पुराव्यामध्ये जेव्हा दाखल केलं जाईल त्या दिवसापर्यंत 30 वर्ष पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे जेव्हा डॉक्युमेंटच्या मृत्यूपत्राच्या ह्या तारखेपासून निव्वळ डॉक्युमेंट प्रोड्यूस करायचे नाही, तर डॉक्युमेंट ज्या दिवशी तयार केला तिथपासून तो ज्यावेळी प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये पुराव्यामध्ये दाखल झाला त्या दिवसापर्यंत 30 वर्ष पूर्ण झाली असतील तर सेक्शन 90 तुम्हाला ऍप्लिकेबल आहे, अन्यथा नाही. एक दिवस जरी कमी पडला तरी प्रॉब्लेम होतो. त्यामुळे कॅल्क्युलेशन करताना 1-2 दिवस पुढेच घालवायचे, तारखा घेत राहायचं ही टॅक्टिसच आहे आपल्या सगळ्यांचीच. मी सुद्धा वकील होतो म्हणून मलाही माहिती आहे, मी देखील विडीचे केस चालवले आहेत त्यामुळे मलाही माहिती आहे. तर सेक्शन 90चा आधार घ्यायचा असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. सो आय थिंक दॅट फ्रॉम माय little knowledge of law, I have given you some information. Can I stop here, sir? Hello? 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 हा सर, हा बोला. हा सर, हा येते. होय होय. Can I stop here? सर एक 5 मिनिट झाले, आमच्या वेळ आहे. तुम्ही एक्स्ट्रा वेळ पण द्या. अजून आपल्याला कुठल्या मुद्द्यावर अपेक्षित आहे तेवढं मला सांगा, म्हणजे तेवढं मी नाही विलपत्रच आहे, बाकी काही नाही. तुमचे म्हणजे मार्गदर्शन परफेक्ट झालेलं आहे. 1-2-3 शंका असल्या तर मी विचारतो. आमचे म्हात्रे साहेब बसलेले आहेत, त्यांना विचारतो. 1 मिनिट. प्रफुल्ल म्हात्रे साहेब आहेत का? हॅलो, 1 मिनिट. प्रफुल्ल म्हात्रे साहेब आता होते जरा. हॅलो, हा म्हात्रे सर, हा बोला. जर 2-3 प्रश्न आपण काढले ते जरा त्याच्याबद्दल. हो, विचारू का? हा सर, हा सर. ओके, आवाज येतोय ना? होय, क्लिअर एकदम. हा साहेब नमस्कार. नमस्कार साहेब नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रफुल्ल म्हात्रे पनवेलवरून बोलतोय. हा बोला बोला. या मृत्यूपत्राच्या संदर्भात माझे 2-3 प्रश्न आहेत. त्यामध्ये माझा एक प्रश्न आहे की डू द हजबंड अँड वाईफ नीड टू मेक सेपरेट विल इन केस ऑफ जॉईंट प्रॉपर्टी? एकत्रित मिळकतीच्या मध्ये पत्नीने वेगवेगळे मृत्यूपत्र करून ठेवले तरी चालतील का, किंवा ठेवू शकतात का? काहीच अडचण नाही, कारण जेव्हा जर त्यांच्या जॉईंट फॅमिली त्यांचा वन ऑफ हिस्सा असणार आहे, त्यामुळे पत्नीनं अर्ध्या हिस्से तिच्या अर्ध्या हिश्श्याचं आणि पतीनं त्याच्या आणि नाही केली आणि एकत्र जरी केली
तरी Joint देखील will. चालतील, अच्छा, काहीही चालेल. चालेल ना. सर एक मिनिट मात्र साहेब, एक मिनिट मी कंटिन्यू करतो की आता विषय आहे की जॉईंट प्रॉपर्टी, समजा प्रॉपर्टी सेपरेट आहे, 2 डिफरंट प्रॉपर्टीज आहेत आणि एकच वेळी नवरा बायको करतात, तर ते चालेल काय? पण त्या दोघांच्या लिहितात माझा हा ब्लॉक माझ्या नाही, नाही माझा नवरा लिहितो माझा ब्लॉक मुलाला द्यावा, बायको ते माझा ब्लॉक मुलीला द्यावा आणि एकच वेळ करतात, ते वर चुकीचं आहे का बरोबर आहे? यात चूक काहीच नाही ना. हा, त्यात चूक काहीच नाही. बायकोला आपली इच्छा 2 Joint मुली will. करायची गरज नाही आणि ओके नाही ओके केली वेगवेगळी केली तर उत्तमच. ओके धन्यवाद. मात्र साहेब कंटिन्यू करा. हा दुसरा प्रश्न सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की साक्षीदारांना मृत्यूपत्रातील मजकूर वाचून दाखवणे आवश्यक आहे का? हे बघा, साक्षीदार हा काय त्या डॉक्युमेंटचा ऑथर नाही. बरोबर. हॅलो, हा बोला सर. ऐकू ऐकतोय. हा बोला सर. हा येतोय ऐकायला. साक्षीदाराच्या डॉक्युमेंटचा ऑथर नाही. त्यामुळे आपल्याला फक्त काय तपासून घ्यायचं आहे की हा डॉक्युमेंट त्याच्या समोर झाला किंवा नाही. आणि अद्याप एखादा प्रश्न की कुठली प्रॉपर्टी कोणाला द्यायला केली होती हे तुला माहिती आहे का, तो होय म्हणला तर त्याला सांगावं लागेल, कारण तो त्या डॉक्युमेंटचा नाही, तो त्या सही पुरता, ती जी सही झालेली आहे त्या सही पुरता मर्यादित साक्षीदार आहे, अटेस्टिंग विटनेस. नाही, काही वेळेला आणि कोर्टात विचारलं जातं ना, त्याच्यामुळं त्याला तो प्रॉपर्टी संबंधित माहिती आहे, यात काय लिहिलेलं आहे हे माहिती आहे का तुम्हाला, असं विरोधी पक्ष विचारतो, त्यावेळी मला प्रॉब्लेम. नाही, पण काही विचारू द्यात, मला एक सांगा, जो त्या डॉक्युमेंटचा ऑथरच नाही, समजा हा असा विचारला असेल की तुम्ही मृत्यूपत्र वाचून पाहिलं होतं का, मृत्यूपत्र सही करण्यापूर्वी, तो होय म्हणला, मग त्याला सांगावंच लागणार आहे. ओके. इन शॉर्ट मी त्यांनी वाचले नसले तरी त्याचा रोल फक्त साक्षीदार म्हणून आहे, त्यांनी त्याची सही फोन करायची, माझ्या समक्ष त्यांनी सही केली आहे, त्याचा मेन रोल आहे. येस धन्यवाद माधुरी साहेब. अजून एक प्रश्न असा आहे की मृत्यूपत्रासाठी डॉक्टरांच्या दाखल्याची चित्त मनस्थिती आहेत, सुदृढ आहेत, अशा दाखल्याची काय आवश्यकता आहे का, किंवा नसलं तरी चालेल? 2008 सालचं गानू साहेबांचं जजमेंट आहे, 8 किंवा 9 सालचं. त्याच्यामध्ये गानू साहेबांनी स्पष्टपणे म्हटलंय की सर्टिफिकेट ऑफ डॉक्टर इट इज नॉट मेंटरी that the execution should examine before the medical certificate, medical student, doctor or medical practitioner, and that certificate should be attached along with the will. There is no such concept. So there is that judgment 2008 or 2009. Okay. Bombay High Court. थँक्यू माधुरी साहेब प्रश्न आले? हा, संपले. ओके आपल्या आजचा आभार प्रदर्शनाचा रोल गवत साहेबांचा आहे, जे चव्हाण देखील मित्र आहेत. तर बिफोर दॅट गवत साहेब, माझी एक छोटी विनंती आहे, अमोल सर लाईन आहेत का जरा? अमोल सर सर कट झाले बघा, काही चान्स आहे? अमोल शिंदे एक मिनिट जस्ट होल्ड ऑन. नमस्कार. आजच्या नोटरी असोसिएशनच्या 15व्या वेबिनार मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला संतोष चव्हाण साहेब, सिनियर जज, मुंबई बांद्रा कोर्ट यांना आज आमंत्रण दिलं होतं. त्याच्याप्रमाणे त्यांनी आज विल या विषयावरती या वेबिनार मध्ये उपस्थित राहून अतिशय महत्वाची माहिती सर्वांना ज्ञात करून दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. तसंच आजच्या असोसिएशन मध्ये प्रेरणा देशपांडे मॅडम नाशिक यांचंही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे पनवेलचे प्रफुल्ल म्हात्रे साहेब यांनी देखील फार चांगले प्रश्न विचारून ज्या शंका होत्या त्या शंका क्लिअर करून घेण्याचं महत्वाचं काम केलं, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. तसंच ज्यांच्या सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम घडून आला
ते रत्नागिरीचे आमचे मित्र ऍडव्होकेट आणि नोटरी अमोल शिंदे यांचे देखील आभार मानणं क्रमप्राप्त ठरतं. ते लाईन आले. यस यस. आणि संतोष चव्हाण साहेब, आपले फार फार आभार. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होता, फक्त मी सावंतवाडीत असल्यामुळे आपल्यासमोर येऊ शकत नाही, तरी देखील आपले खूप खूप अमोल सर, अमोल आलाय. मी आहे सर, ऑनलाईन आहे. हा बोला बोला पटकन. मगाशी मला बोलताना थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आला होता. मगाशी नेटवर्क प्रॉब्लेम आला म्हणून मला ज्या काही गोष्टी दोन सांगायच्या होत्या त्या सांगतो झाल्या, त्या आता मी सांगतो. चव्हाण साहेब आणि मी एकत्र कॉलेजला होतो आणि मला सगळ्या नवीन वकिलांना किंवा नोटरींना सांगण्याची गोष्ट महत्वाची अशी वाटते की चव्हाण साहेब हे सगळ्यांसाठी प्रेरणास्थान अशासाठी आहेत की त्यांनी जेव्हा LLB ला ऍडमिशन घेतलं, त्यांनी ज्या वेळेला LLB ला ऍडमिशन घेतलं त्यावेळेला ते लांजा येथील सिनियर ऍडव्होकेट श्री पाटकर यांच्याकडे बँक ऑफिसला काम करते आणि अतिशय दिवसभर कोर्टाचं कामकाज पाटकर साहेबांना बसून कॉलेज करून आणि अशा प्रकारे त्यांनी अतिशय अतिशय कठोर परिश्रम त्यांनी केलेले आहेत. आणि म्हणजे वकिलीची किंवा ज्युडिशरी मधली त्यांनी हे उत्तुंग संपादन केलं आहे. आणि आपल्याकडे प्रॉब्लेम झाले तर अमोल गौसाहेब एक मिनिट आधी आपण एक ट्रॉफी केलेली आहे. आज एक ट्रॉफी आणि शाल शिफाडून साहेब सत्कार करूया. आधी ट्रॉफी शेअर करतो, एक मिनिट सर. ही ट्रॉफी तुमच्या खास केली आहे आम्ही. लॉकडाऊन संपल्यानंतर बांद्रा कोर्टात मी आणि गौसाहेब आपल्याला ती ट्रॉफी घेऊन येऊ, तरी आपण आठवणी आमची ट्रॉफी तेव्हा स्वीकार करावा. तसंच शाल पण आम्ही तिकडे तुम्हाला देऊन सन्मान करू. आपला ती शाल आणि श्रीफळ आपल्याला आपण मुलं मार्ग केलं याबद्दल आपण तुम्हाला शाल आणि श्रीफळ देत आहोत. सर आपण याचा स्वीकार करावा. फक्त एकदा लॉकडाऊन ओपन झालं, ट्रेन चालू झाल्या की आम्ही बांद्रा कोर्टात येऊन आपल्याला प्रत्यक्ष स्वीकार करू, आपण देऊ, आपण स्वीकार करावा. आणि आज बहुमूळ मार्गदर्शन केलं. आम्ही परत एकदा आपले शतशः आभार मानतो. धन्यवाद सर, धन्यवाद. मीटिंग संपली, जाहीर करतो. नमस्कार.